मागच्या भागात आपण पाहिलं की कोयलने कुशन घेतला आणि त्याला घट्ट धरून झोपली. ती जेव्हा रडका चेहरा करून विवानच्या प्रश्नांना चुकवत होती तेव्हा ती किती गोड दिसत होती, जणू एखादं पिलूच. विवानच्या चेहऱ्यावर अनाहूत हसू आलं. कधीतरी नक्की कळेल की कोयल अशी आजारी का पडली आहे, असा विचार त्याच्या मनात आला. कालच तर ती त्याच्या मोठ्या चपलांमध्ये चालत होती आणि तिच्या हसण्यातूनच त्याला तिच्या पावलांचा लहानसा आकार कळला होता. सकाळी 7:30च्या सुमारास विवान उठला आणि आईकडे गेला. आई पूजाविधीची तयारी करत होती. तो शांतपणे म्हणाला, आई, कोयलला ताप आणि सर्दी झाली आहे. हे ऐकताच आई लगेच वर गेली. तिने कोयलचं तापमान मोजलं आणि काही प्रश्न विचारले. मग ती हलकसं असली, कारण कोयलने काल थंड पाण्याने अंघोळ केली होती. विवान मनात म्हणाला, ही मुलगी कधी शहाणी होणार. आई प्रेमाने समजावत होती, थंड पाण्याने अंघोळ करताना काळजी घ्यायची ग. विवानच्या मनात आलं, आई माझ्या बायकोला बिघडवते की काय. थोड्या वेळाने आई खाली आली आणि म्हणाली, पूजेची तयारी थांबवा. कोयलला बरं नाहीये म्हणून विधी पुढे ढकलतो. विवानने हळू आवाजात विचारलं, आई ती अजून लहान आहे. खरंच तू तिला सून म्हणून योग्य समजतेस का. ती तुझ्या प्रेमाची पात्र नाही. आईने त्याचा हात धरला आणि ठाम आवाजात म्हणाली, विवान, मला ठाऊक आहे की तुला ती आवडत नाही, पण मी कोयलला लहानपणापासून ओळखते. ती वाईट नाही. काल तू तिची काळजी घेतलीस ते पाहून मला आनंद झाला. तिला समजून घे, तिचं मन ओळख. स्त्रिया वेगळ्या असतात, तुझ्या गृहीतकांनी त्या समजत नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेव, काही संपवायच्या आधी एकदा नव्याने सुरू करून बघ. कदाचित त्या नव्या सुरुवातीमध्ये काहीतरी सुंदर सापडेल. आणि विवान, ती आता तुझी पत्नी आहे. कोयल म्हणजे श्रीमती विवान. तिचा आदर कर, तिचं मन तोडू नकोस. आईच्या शब्दांनी विवान काही क्षण शांत झाला आणि कोयलकडे पाहताना त्याच्या मनात काहीतरी बदल घडत असल्याचं त्याला जाणवलं. कोयलला पूर्णपणे सावरायला जवळपास 1 आठवडा लागला. तिच्या नवीन कुटुंबाने तिची अतिशय काळजी घेतली. तिची सासू मीरा तिचा सर्वतोपरी आधार बनली होती. कोयलच्या मनात सतत एकच प्रार्थना होती, देवा माझा आणि विवानचं अंतर लवकर मिटू दे. विवान अगदी आग आणि बर्फासारखा होता. कधी तो तिच्याशी प्रेमळ वागायचा, काळजी घ्यायचा, तर कधी अगदी थंड आणि कठोर वागत असे. एका दिवशी विवानने आपल्या आईला सांगितलं की आज तो ऑफिसमधून उशिरा घरी येईल. त्यामुळे कोयलने त्याची वाट पाहिली नाही. घरकाम आणि विधीमुळे ती खूप थकली होती. त्यामुळे तिने ठरवलं की आज ती सोफ्यावर झोपेल. तिने स्वतःला रजईत गुंडाळलं आणि गाढ झोपली. पण काही वेळाने अचानक तिच्यावर कोणीतरी जड वस्तू कोसळल्यासारखं वाटलं. श्वासच अडकला. तिने रजई खाली केली आणि पाहिलं. तो विवान होता. कोयलचे डोळे विस्फारले. मंद प्रकाशात विवान तिच्यावर पडलेला होता. बहुतेक त्याला वाटलं असावं की ती बेडवर आहे आणि तो झोपेतच चुकून सोफ्यावर उडी मारून बसला. सर, कृपया उठाल का. कोयलने थरथरत्या आवाजात विचारलं. विवान अर्धवट शुद्धीत तिला बघत होता. त्याचा श्वास जड झाला होता. कोयलने स्वतःला त्याच्या पकडीतून सोडवायचा प्रयत्न केला, पण तो हल्लाच नाही. उलट त्याने तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि काहीतरी पुटपुटायला लागला. तिने त्याचं तोंड हाताने झाकलं. शांत रहा, दार अजून बंद नाही, ती म्हणाली. मग तिने त्याला गुदगुल्या केल्या आणि तो हसतच जमिनीवर कोसळला. कोयलने सुटकेचा निश्वास टाकला आणि पटकन दार बंद केलं. दार लावल्यानंतर तिने त्याला उठवायचा प्रयत्न केला, पण तो पुन्हा तिला ओढून घेतलं घट्ट मिठीत. तिच्या नाकात दारूचा वास आला. सर, तुम्ही दारू प्यायलात का. कोयलने सरळ विचारलं. विवाने डोकं हलवत सांगितलं की अभि आणि सिया सुद्धा त्याच्यासोबत होते. कोयलला सियाचं नाव ऐकताच राग आला. तिच्या मते सिया म्हणजे विवानच्या आयुष्यातील सर्व समस्यांचं मूळ. ती स्वतःला निष्पाप दाखवायची आणि विवान तिच्या नजरेतून काहीच पाहू शकत नव्हता. जेव्हा कोयल आजारी होती तेव्हाही सिया आली होती आणि तिच्या बनावटी काळजीकडे पाहून कोयलला विवानच्या डोळ्यांतील चमक स्पष्ट दिसली होती. सिया, आता नाही, मला आणखी प्यायचं नाही. विवान पुटपुटला आणि कोयलला धक्का बसला. रागाने तिने त्याचे गाल ओढले. तो निष्पाप चेहऱ्याने तिच्याकडे पाहू लागला. ऐका सर, मला तुमच्या तोंडून सियाचं नाव पुन्हा पुन्हा ऐकायचं नाही. तुम्ही मला पत्नी मानत नसाल ठीक आहे, पण आपल्या या कराराचं अस्तित्व संपेपर्यंत तरी दुसऱ्या कोणत्याही नात्यात पडू नका, ती ठाम आवाजात म्हणाली. विवान हसतच पुन्हा तिच्यावर पडला. कोयलने श्वास घेतला आणि वर पाहिलं. त्याने तिचं तोंड आपल्या हातात घेतलं आणि अचानक तिच्या ओठांवर चुंबन घेतलं. ती काही क्षणासाठी हरवली. तिच्या हृदयाची धडधड वाढली.
तिला असं वाटलं की वेळ थांबावी आणि हा क्षण कायमचा तिच्या हृदयात साठवला जावा. मी कायमचा तुझाच आहे. विवान कुजबुजला आणि तिला थोडा श्वास घेऊ दिला. त्यानंतर त्याने तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर हळुवार चुंबने घेऊ लागला. ती हलकेच आसलली आणि त्या क्षणात हरवली. पण अचानक त्याचे शब्द तिचे जोग मोडून टाकणारे ठरले. माझ्या कराराने झालेली पत्नी, सुलभ रहा. मला माहिती आहे तू संदीपवर प्रेम करतेस. सियाने सांगितलं की तू मुद्दाम आजारी पडलीस म्हणजे लग्न आणि पहिली रात्र टाळता येईल. कोयल थिजली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हा माणूस नेहमी माझ्यावर शंका घेतो. मला कमी लेखतो. मी कितीही सांगितलं तरी तो समजून घेत नाही. तिच्या मनातलं सर्व दुःख डोळ्यांतून ओघळू लागलं. कोयलच्या मनात संताप आणि वेदना दोन्ही उसळत होत्या. तुम्ही माझ्याशी खेळ करत होता. पण का? सर, माझ्या भावना वापरून तुम्ही चुकीचं करत आहात. मला संदीप आवडत नाही. जर खरंच मी त्याच्यावर प्रेम केलं असतं तर जगातली कोणतीही ताकद आम्हाला वेगळं करू शकली नसती. मी त्याला माझा सर्वात चांगला मित्र मानते. अगदी जसं तुम्ही सियाला मानता, ती म्हणाली. तिच्या शब्दात धार होती, जणू कुणीतरी हृदयावर सुरा फिरवत आहे. विवानचा राग गगनाला भिडला. तो उठला, जोरात श्वास घेत म्हणाला काहीतरी. पण कोयल थांबली नाही. माझ्या भावना समजण्यासाठी नाटकं करण्याची गरज नव्हती. आपल्या कपड्यांवर दारू शिंपडून आणि तोंड धुवून तुम्ही काही सिद्ध करू शकत नाही सर. हृदयावर थोडं प्रेम शिंपडलं असतं तर कदाचित समजलं असतं मी काय अनुभवत आहे. तुम्ही जे केलंय त्याचा पश्चाताप तुम्हाला भविष्यात होईल. ती रडतच बाथरूममध्ये धावून गेली. ती पूर्णपणे तुटली होती. विवानने तिचा विश्वास तोडला होता. त्याच्या शंकेने आणि संदीपविषयीच्या गैरसमजाने तिचं मन रक्तबंबाळ झालं होतं. विश्वास संपला. प्रेम मरून गेलं. ती स्वतःशी पुटपुटली. बराच वेळ ती रडत राहिली आणि शेवटी शांत झाली. बाहेर आली तेव्हा विवान बेडवर गाढ झोपलेला होता. जणू काहीच घडलं नव्हतं. ती हळूच सोफ्याकडे गेली, चादर ओढली आणि डोळ्यात अश्रू घेऊन झोपायचा प्रयत्न केला. तिच्या मनात एकच विचार होता. सियाने विवानच्या मनात विष ओतलं आहे. दुसऱ्या दिवशी टेबलवर एक गिफ्ट ठेवलेलं दिसलं. कोयलने ते उघडून पाहिलं पण विवान आधीच खोलीत आला होता. आवडलं का? त्याने विचारलं. ती काही बोलण्याआधीच तो म्हणाला, काळजी करू नकोस. कोणालाच माहिती नाही की या फ्रेममध्ये आपल्या कराराचे पेपर आहेत. मी सगळी खबरदारी घेतली आहे. हे तुला दररोज आठवण करून देण्यासाठी आहे की 5.5 महिन्यांनी मी तुला या घरातून बाहेर काढणार आहे. त्यासाठी मी आधीच कायदेशीर कागदपत्र तयार केली आहेत. ती काहीच बोलली नाही. विवान पुढे म्हणाला, आज तू माझ्याबरोबर ऑफिसला यायचं आहेस. कॉलेज विद्यार्थ्यांसाठी सर्वे घेण्यासाठी प्रश्नावली तयार करायची आहे. आपला प्रोजेक्ट अपडेट करायचा आहे आणि तुझं गेटचं मटेरियल घेऊन ये. वेळ मिळाला की मी तुला शिकवेन. मी वचन पाळणारा माणूस आहे. तो खोलीतून बाहेर गेला. कोयल शांतपणे त्या कराराच्या कागदांवर बोटं फिरवत रडली. काही वेळाने ती स्वतःला सावरून तयार झाली आणि विवानच्या ऑफिसला गेली. त्याचा मित्र अभि खूप छानपणे भेटला. तो सियासारखा नव्हता. उलट त्याने कोयलला बहिणीसारखं वागवलं. त्याने तिला प्रोजेक्ट, ॲप आणि प्रश्नावलीचं स्वरूप सविस्तर समजावलं. 1 तासात कोयलने सर्व काम व्यवस्थित केलं. अटेंडंटने तिला ज्यूस दिला पण तिने नम्रपणे नकार दिला आणि गरम पाणी मागितलं. काम पूर्ण करून तिने विवानकडे रिव्ह्यूसाठी दिलं. विवाने पाहून म्हटलं, हे पुरेसं नाही, काही बदल कर. ती पुन्हा कामाला लागली. पण तिचं पोट गुरगुरू लागलं होतं. उपाशीपोटी काम करणं कठीण झालं होतं. अभिने प्रेमाने विचारलं, कोयल, चल लंचला ये ना. ती विवानकडे पाहत म्हणाली, मला भूक नाही. विवानचा चेहरा रागाने भरला होता आणि सिया त्याचा हात धरून काहीतरी उत्साहाने बोलत होती. कोयलने नजर वळवली. ते दोघं लंचसाठी बाहेर गेले आणि ती एकटीच कॉन्फरन्स रूममध्ये राहिली. तिने आपल्या बॅगमधून बिस्किट्स काढली. ती नेहमी आपत्कालीन वेळी ठेवत असे. 2 घास खातच तिने पुन्हा काम सुरू केलं. तेव्हाच कोणीतरी तिच्यासमोर डब्बा सरकवला. ती वळली. हाय, मी दीपक. तुझं गोड नाव जाणून घेऊ का? एक देखणा तरुण तिच्यासमोर उभा होता. ती थोडी अडखडत म्हणाली, कोयल, मी इथे प्रोजेक्टसाठी आले आहे. तिच्या आवाजात लाज होती आणि तिच्या डोळ्यात वेदना दडल्या होत्या. अरे वा, तुम्ही विवान सरांचे फॅमिली फ्रेंड ना? दीपक आनंदाने म्हणाला. कोयलच्या मनात एक कटू हसू उमटलं. म्हणजे आता तो मला त्याची पत्नी म्हणून नव्हे तर फॅमिली फ्रेंड म्हणून ओळख करून देतोय? तिच्या ओठांवर एक हलकं स्मित आलं पण डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होत्या. ती शांतपणे मान हलवून बसली. दीपकने डब्बा उघडला आणि तिला चमचा काटा दिला. तो खूप बोलका होता.
अगदी कोयल जशी एकेकाळी होती तसाच. तू खूप नशीबवान आहेस. तुझ्या चेहऱ्यावर कोणताही मुखवटा नाही. तू खरी आहेस. कोयलने डोळ्यात पाणी येत म्हणाली. दीपक मंद हसला आणि म्हणाला, मी नशीबवान झालो. जन्मता नाही होतो. स्वतःला ओळखायला आणि मुखवटा काढायला खूप लढावं लागतं. सोपं नसतं हे सगळं. पण तूही एक दिवस शिकशील छोटू, असं म्हणत त्याने तिच्या केसांवरून हात फिरवला, भावासारखं प्रेमाने. दोघांनी एकत्र मिळून जेवण केलं. काही वेळाने कोयल हात धुवायला वॉशरूममध्ये गेली. पण ती बाहेर पडताच विवानने तिला भिंतीवर रोखलं. तोच तुझा नवा फ्लिंग आहे का? विवानने तिरस्काराने विचारलं. आता कोयलला गप्प बसणं शक्य नव्हतं. तिच्या डोळ्यात ठामपणा होता. आता ती फक्त प्रेमासाठी नाही तर आपल्या स्वाभिमानासाठी लढणार होती. माझ्या प्रिय कॉन्ट्रॅक्ट हजबंड, काळजी करू नका, मी करार पाळेन, ती म्हणाली आणि त्याच्या गालावर एक हलकं चुंबन दिलं. विवान क्षणभर थबकला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि संभ्रम दोन्ही दिसत होते. कोयलने खट्याळ हसत मागे वळून पाहिलं आणि निघून गेली. ओठांवर दडलेलं हसू आणि हृदयात विजयी आनंद. ती मनात म्हणाली, समिताच्या बहिणीने बरोबर सांगितलं होतं. विवानला जखडायचं असेल तर त्याच्या विचारांच्या चौकटी बाहेर वागायला हवं. आता कोयल ठरवून बसली होती. ती खेळ त्याच्या नियमांवर नाही तर स्वतःच्या अटींवर खेळणार होती. सिया जेव्हा विवानचा हात धरून बसली होती तेव्हा त्याला पहिल्यांदाच अस्वस्थ वाटलं. समोर कोयल होती. तिच्या डोळ्यातली ती उदासी आणि नजर चुकवणं त्याच्या मनाला लागलं. तिच्या बोलण्याने त्याला स्वतःचा विचार करायला लावलं. सिया आणि संदीपची तुलना करताना कोयलने नेमकं जे बोलली त्यातून विवानला जाणवलं की तो खरंच तिच्याशी थोडा कठोर वागत आहे. म्हणूनच त्याने हलकेच सियाचा हात सोडला. सियाला ते समजलं आणि तिने माफी मागितली. विवानच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती समजूतदार होती हे त्याला आवडलं. दुपारच्या जेवणाला अभिने सियाला बोलावलं होतं पण विवानला तिचं येणं अजिबात नको होतं. सुदैवाने सियानेही नकार दिला. कारण विवानला त्याच्या टीमसोबत प्रोजेक्टवरील काही अंतर्गत मुद्दे चर्चा करायचे होते आणि त्या चर्चेत कोयलला कंटाळा यावा असं त्याला वाटत नव्हतं. कोयलने तयार केलेला प्रश्नावलीचा ड्राफ्ट पाहून तो थक्क झाला. तिचं काम निर्दोष होतं. प्रत्येक प्रश्न विचारपूर्वक आणि खुलेपणाने मांडलेला होता. त्याला वाटलं ही मुलगी खरंच प्रशंसेस पात्र आहे. जेवायला बसताना त्याच्या मनात पुन्हा कोयलची आठवण झाली. ती भुकेली असेल का? ह्या विचारानेच त्याने तिच्यासाठी लगेच अन्न मागवलं आणि हातात पार्सल घेऊन तिच्याकडे धावला. अभि हसत त्याची चेष्टा करू लागला. अरे वा, एवढं प्रेम. सकाळी कोयलने ज्यूस घ्यायला नकार दिला होता कारण नुकतंच तिचं सर्दीतून बरं होणं झालं होतं. विवानला ते आठवलं आणि त्याला तिची काळजी वाटली. कार्यालयात परतल्यावर त्याने पाहिलं कोयल कॉन्फरन्स रूममध्ये दीपकसोबत जेवत होती. त्या दृश्याने त्याच्या मनात जळफळाट झाली. क्षणभर त्याला तिला जवळ खेचावंसं वाटलं पण त्याने स्वतःला थांबवलं. त्याला सियाचे शब्द आठवले. विवान, जर तुझं तिच्याशी नातं अल्पकाळ टिकणार असेल तर ते सगळ्यांसमोर उघड करणं योग्य नाही. ऑफिसमध्ये अनावश्यक गुंतागुंत निर्माण होईल. कॉलेजमध्येही लोक तिची थट्टा करतील. 6 महिन्यांनी तुम्ही दोघं वेगळे होणारच आहात. म्हणून थोडं अंतर ठेव. त्या शब्दांचा विचार करून विवान शांत राहिला. पण पुढच्या क्षणी दीपकने कोयलच्या केसांवरून हात फिरवला आणि विवानचा संयम सुटला. त्याने कोयलला वॉशरूममध्ये ओढून नेला आणि तिला भिंतीला टेकवलं. हे काय चाललंय? त्याचा आवाज कडक झाला होता. तो तिच्या रागाच्या विरोधाच्या अपेक्षेत होता. पण कोयलने जे केलं त्याने त्याला थक्क केलं. तिने हलकेच त्याच्या गालावर चुंबन घेतलं. क्षणभर विवान गप्पच राहिला. ती मला आवडते का? की खरंच माझ्यावर प्रेम करते? त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला. कुणाला विचारावं? अभिला विचारणं मूर्खपणाचं ठरेल आणि सियाला विचारणं अशक्य. त्यामुळे त्याने गुगलवरच शोध घेतला. पण गुगलच्या उत्तरांनी तर त्याला अजूनच गोंधळून टाकलं. शेवटी त्याने ठरवलं थोडं निरीक्षण करूया, घाई नको. तेव्हाच तिच्या मोबाईलचा रिंगटोन वाजला. वन किस इट ऑल इट टेक्स टू फॉल इन लव्ह विथ मी. आणि विवानच्या चेहऱ्यावर आपोआप हसू आलं. कोयल कामात गुंग होती. तिचं समर्पण, तिचं निरागस हसू, त्याचं मन पूर्णपणे तिच्याकडे ओढलं गेलं होतं. थोड्याच वेळात त्याने ठरवलं ऑफिसवर लक्ष केंद्रितच होत नाहीये, म्हणून कोयलला घरी घेऊन जाऊया. संध्याकाळी त्याच्या आईने शेजाऱ्यांसोबत एक छोटेखानी पार्टी ठेवली होती. तिने कोयलला साडी नेसायला सांगितलं. कोयलने आनंदाने होकार दिला. विवान थोडा वेळ खोली बाहेर गेला, तिला तयार होण्यासाठी वेळ मिळावा म्हणून. तासाभराने ती बाहेर आली. त्या मोरपंखी निळ्या साडीत जी विवाननेच तिला भेट दिली होती. ती दिसत होती अवर्णीय सुंदर. त्याचं हृदय थरथरलं. पार्टी छान पार पडली. कोयलने आईला प्रत्येक गोष्टीत मदत केली. पाहुण्यांची सेवा, आयोजन, सगळं काही.
विवानच्या आई वडिलांची ती न बोलता आधार बनली. विवानला जाणवलं ती माझ्या कुटुंबाचा भाग कधी झाली हेच मला कळलं नाही. आणि मग विवानच्या आयुष्यातील खरा गोंधळ सुरू झाला. कारण तिची ती साडी आणि तिच्या कमरेची मोहक झलक. होय, तिची कमर. तिची कमरमाळ साडीत अडकली होती आणि ती काढताना उठून उठून चिडली. तेवढ्यात त्याचं हृदय ऐनिनात धडधडू लागलं. आयनाखान्यातून तिच्या कमरेचं प्रतिबिंब दिसत होतं. त्याच्यावर स्वतःच्या वासना नियंत्रणात ठेवणं कठीण झालं. एक भाग म्हणजे तिथून निघून जावं, नाहीतर स्वतःवर नियंत्रण गमावून तिला झडपडून टाकेन. आणि दुसरा भाग म्हणजे नकळत मागे बसून तो नाजूक नजारा सारखा बघायचाय. अरे देवा, ती प्रत्येक पद्धतीने त्याला पायावर लोटून घ्यायची बनली होती. तो तिला द्वेष करायला सुरुवात केली असं वाटलं, तर अचानक त्याचा द्वेष हळूहळू नाहीसा झाला. का? कदाचित त्याच्या हार्मोन्समध्ये गडबड आहे किंवा तो वेडा झालाय. काहीही असलं तरी सध्या त्याचं लक्ष फक्त तिच्या वाकलेल्या कमरवर केंद्रित होतं. तो तोंडाचा तड भाग चावायला लागला. हा गोड शाप सहन करणे कठीण होते. ती त्रासून कमळमाळ तुटवायला लागली. त्याने धावून तिचा हात धरला. ती आश्चर्यचकित झाली आणि डोळे मोठे केले. मला मदत करून दे, तुटवू नको, त्याने म्हटलं. त्याने तोंडातच संयम पाळण्याच्या मंत्रांचा उच्चार करत होता. देवच जाणे तो काय झेलत होता. त्याचं मन आणि हृदय बाहेर फुटत होते. तिची साडी, तिचा चेहरा, तिची कमर. उफ, हे सगळं कसं सहन करावं. शेवटी त्याने स्वविवेक हरवून कमळमाळ तुटवून तिला परत दिली. ती स्तब्ध झाली आणि पटकन डोळे पापून बसली. त्याने ठरवलं की तो इथे राहणार नाही. ताज्या हवेची गरज आहे. तिचा उबदार श्वास घेत राहिलो तर मी उगाच पडणार नाही. तिची कमळमाळ दोषी होती. ती त्याच्या शर्टच्या बटनाशी अडकली होती. देवा, मी सहन करू शकत नाही. कृत्रिमपणे ती अडकलेली माळ काढून तिला देताच तिने धन्यवाद म्हणून डोळे घसरवले आणि रात्रवस्त्र निवडण्यात मग्न झाली. माझं लक्ष किती वळवलं तरीही तिच्या कमरेवरून हटत नव्हतं. तुला काही हवं आहे का? की माझ्याशी बोलायचं आहे का सर? ती मधुर आवाजात त्याला विचारते. तो तिला काय सांगणार होता? जर तिला त्याचं असं काही कळालं असतं तर तिने त्याला जज करेल. तो त्याची अशी कोणतीही अवस्था तिला दाखवू शकत नव्हता. अचानक तिने त्याचे हात आपल्या हातात घेतले आणि त्याच्या डोळ्यात पाहिले. तिचा स्पर्श जादुई होता. तो घामाघूम झाला. घसा कोरडा झाल्यासारखा वाटू लागला. खूप कष्टाने तो तिच्याशी नजरेत संपर्क राखतो. सर, ती मोहक स्वरात बोलली. तो तिच्या हालचालींना रोखू शकला नाही. तिने त्याचे हात आपल्या कमरेवर गुंफले आणि त्याला जवळ ओढले. इतकंच पुरेसं. मला चुंबन हवं होतं. माझा हक्क आहे. ती माझी पत्नी आहे. तो तिच्या जवळ गेला आणि चुंबन घेण्यासाठी वळला. ती मागे सरकली आणि म्हणाली, सर तुम्ही काय करताय? मी तुमची करारबद्ध पत्नी आहे. आपण करार पाळायला हवाय. मग तू माझे हात स्वतःच्या कमरेवर का गुंफले? तो हृदयातून म्हटला. मला तुझी भावना समजते सर. हा नुसते तेच अनुभव होते जेव्हा तू काल रात्री माझ्याशी खेळ केला होतास. मी तुमच्याकडून शिकले कसं वागायचे. ती कमर वाकवून थोडं बाजूला सरकली आणि ढकलून घेतल्यावर मागे पाऊल टाकले. तो एक टीजर होता. ठीक आहे, हात लावू नकोस, मीही नियम पाळेन, त्याने चिडून म्हटलं. शुभरात्री सर, ती म्हणाली आणि साडी बदलून बेबी पिंक रात्रवस्त्र घातले. ती त्याच्याशी खेळ करत होती. तो भावनिकदृष्ट्या जखमी झाला. तो तिला धडा शिकवणार होता. त्याने डोळ्यांवर आयमॅक्स घालून जबरदस्तीने झोपेचा प्रयत्न केला. मध्यरात्री त्याला कोयलचा जोरात श्वासोच्छ्वास ऐकू आला. ती मोठ्या प्रमाणात श्वास घेत होती. तो जागा झाला आणि झोपलेली कोयलला पाहिलं. ती बाळासारखी गप्प बसून होती आणि तोंडावर थोडी लाळ येऊन होती. तिचं खरखराट कधीतरी विचित्र सुरातील श्वासासारखं होतं. त्याने हसून थोडा बदला घेण्याचा विचार केला. त्याने तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतला आणि नंतर कानात इयरप्लग घालून मग तो परत झोपला. कोयल फार त्रस्त झाली होती. तिची कमरमाळ साडीमध्ये एवढी वाईटरित्या अडकली होती की ती तोडूनच टाकावी असं वाटत होतं. पण त्या क्षणी विवानचा स्पर्श जाणवताच तिचे हात थबकले. त्याने ती माळ सोडवण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्या दरम्यान त्याचे बोटं तिच्या कमरेला स्पर्शून गेले. त्या एका स्पर्शानेच कोयलच्या अंगावर काटा आला. तिला स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवणं कठीण झालं. अरे मूर्खा, ती मनात म्हणाली. तो माझ्या डोळ्यांकडे बघतोय पण शरीराकडे नाही. जर त्याने पाहिलं असतं तर नक्की माझ्या भावनांचा अंदाज आला असता. त्याची नजर तिच्या डोळ्यांपासून ओठांपर्यंत फिरली. तिने खाली मान घालून पटकन पापण्या लवल्या आणि त्याचे आभार मानले. पण नजरेनेच त्याच्याकडे पुन्हा पुन्हा बघत राहिली. त्याच्या नजरेत एक उत्कट इच्छा होती. पण यावेळेस ती तसं होऊ देणार नाही असं तिने ठरवलं. कारण त्याने तिला गृहीत धरले होते हे त्याला समजलंच पाहिजे. म्हणून तिने त्याच्यावर एक छोटा धडा शिकवायचं ठरवलं.
तिने त्याचे हात त्याच्या हातात घेतले आणि त्याच्याकडून तिची कमर पकडवली. उफ, तीही एक गोड यातना होती. त्याचा गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर आदळत होता आणि ती जणू जमिनीवर घट्ट रोवली गेल्यासारखी उभी राहिली. तो चुंबन घेण्यासाठी झुकला तेवढ्यात तिने तिची करारबद्ध पत्नी असं कार्ड खेळलं, जणू काही तुरुपाचा पत्ता. तो रागावला, पण तिला ते पाहून मज्जा आली. त्याने चिडून सांगितलं की आता तोही कराराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करेल आणि तिने मनातच ठरवलं की हा करार मी तोडणारच. देवा, मला मदत कर. हा करार मोडायचा आहे. मला माझ्या नवऱ्याबरोबर अखेरपर्यंत राहायचं आहे, ती मनोमन प्रार्थना करत होती. तिने साडी बदलून हलकी गुलाबी रंगाचं नाईटवेअर घातलं. विवानने तिला पाहिलं तेव्हा त्याच्या मनातल्या इच्छा पुन्हा उफाळून आल्या, पण त्याने स्वतःला कसंबसं आवरलं. कोयलनेही ठरवलं की हा चेष्टेचा खेळ इथेच थांबवावा, कारण तिला त्याच्या नजरेत फक्त शरीराची लालसा नव्हे तर सन्मानास पात्र असलेलं प्रेम हवं होतं. थकव्यामुळे ती गाढ झोपली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती प्रवेश परीक्षेची तयारी करत होती. एवढ्यात काहीतरी घोरण्याचा आवाज तिच्या कानावर आला. मागे वळून पाहिलं तर विवान त्याच्या मोबाईलवर काहीतरी चालवत होता. चेहऱ्यावर खटाळ हास्य. काय आहे हे? अभ्यासात व्यत्यय आणतोयस? ती रागाने म्हणाली. त्याने मोबाईल तिच्याकडे वळवला आणि तिने पाहिलं. स्क्रीनवर तीच होती, तिच्या झोपेतल्या घोरण्याचा व्हिडिओ. कृपा करा सर, तो व्हिडिओ डिलीट करा, ती विनंती करत त्याचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करू लागली, पण विवान सावध होता. तो तिच्यापासून पळत सुटला. मोबाईलवर तोच व्हिडिओ चालू ठेवून तिच्या मागे लागला आणि टोमणे मारत राहिला. कोयलही हटून बसली नाही. ती त्याच्या मागे लागली. काहीही करून तो व्हिडिओ डिलीट करायचाच. या पाठलागाच्या खेळात दोघे किती जवळ आले त्यांनाही समजलं नाही. विवानने मोबाईल उंच धरला. कोयलने रागाने दे मोबाईल म्हणून ओरडत होती आणि गाल फुगवत त्याच्याकडे धाव घेत होती. पकडू शकतेस तर पकड मोबाईल, तो हसत म्हणाला. आता तो काही गंभीर व्यावसायिक नव्हता. एक खट्याळ मुलगा झाला होता जो तिची मस्करी करत राहिला. कोयलने त्याचा हात पकडून खाली ओढायला सुरुवात केली. धूर्त स्त्री, तू फसवतेस, तो हसत ओरडला. कोयल खळखळून हसली आणि शेवटी सर्व शक्ती एकवटून त्याचा हात खाली आणला, पण मोबाईल पकडायच्या आधीच तो निसटला. जवळपास अर्धा तास त्यांनी खोलीत असेच धावाधाव केली. शेवटी कोयलचा तोल गेला आणि ती विवानवर आदळली. विवानने तिला पकडलं, पण स्वतःचा तोल गेला आणि दोघंही एकत्र पलंगावर पडले. नशिबाने कोणतीही दुखापत झाली नाही. दोघांनाही एकमेकांच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. श्वास अनियंत्रित झाला होता. काही वेळाने दोघं शांत झाले. कोयलला लक्षात आलं ती विवानच्या हातावर डोकं ठेवून झोपली होती आणि त्याचा दुसरा हात तिच्या कमरेवर होता, त्याच्या आवडत्या ठिकाणी. ती लाजली आणि उठण्याचा प्रयत्न केला, पण विवानने तिला सोडले नाही. उलट तिला अधिक जवळ ओढलं. त्याने आपला हात तिच्या मावनेभोवती गुंडाळला आणि चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ आणला. कोयलच्या पोटात एक गुदगुली झाल्यासारखं वाटलं. तो तिच्या डोळ्यात खोलवर बघत म्हणाला, ही तुझी चूक आहे. माझा स्पर्श सहन कर आता, माझी करारबद्ध पत्नी. आणि अचानक त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. चुंबन अधिक गहिरं झालं. ती श्वास घ्यायला जगळू लागली. तेव्हा त्याने तिला हळूच सोडलं. ती जोरात श्वास घेत होती. जर पुन्हा तू मला स्पर्श केलास तर अशाच प्रकारे शिक्षा होईल. आता मी चांगला माणूस राहिलो नाही. तू मला बिघडवलंस आणि आता मी हा करार मोडणार आहे. सावध राहा कोयल, माझ्या पुढच्या पावलापासून, असं म्हणत तो खटाळपणे डोळा मारून निघून गेला. आणि त्यांच्या नात्याची कथा पुन्हा एका क्लिफ हँगरवर संपली. ऑफिसमधला तणावपूर्ण दिवसानंतर घरी परत येताच विवानने ठरवलं की आज कोयलवर थोडा गोड बदला घ्यायचा आहे. ती अभ्यासाच्या खोलीत बसून प्रवेश परीक्षेची तयारी करत होती. तिच्या चेहऱ्यावर एकाग्रतेचं तेज होतं. कितीही घडो, पण ही मुलगी आपल्या उद्दिष्टांवरून कधीही लक्ष हटू देत नाही असं त्याला वाटलं. त्याने तिचा व्हिडिओ प्ले केला आणि पुढच्या क्षणी ती रागीट सिंहिणीसारखी त्याच्यावर झेपावली. मोबाईल हिसकावून व्हिडिओ डिलीट करायचा तिचा हट्ट होता. तिच्या त्या चिडलेल्या रूपाने विवानच्या मनातल्या खोडकर मुलाचं बालपण पुन्हा जागं झालं. दोघं खोली भर पडत सुटले, हसत ओरडत खेळत. शेवटी दोघंही पलंगावर कोसळले. कोयलचा चेहरा लाल झाला होता आणि ती थकून गेली होती. काही क्षणांनी तिला कळालं की ती विवानच्या हातावर डोकं ठेवून विसावली होती. ती उठायचा प्रयत्न करत होती, पण विवानला आता तिचा स्पर्श सहन होत नव्हता. तोच तर होता जिची तो कित्येक वर्ष वाट पाहत होता. ती माझ्या आयुष्याची कायमची साथीदार का होऊ शकत नाही? का ती फक्त कराराची पत्नी राहायची आहे? या प्रश्नाने विवानचं मन हे लावलं. त्याने मनाशी ठरवलं, हा करार मी मोडणारच. भावनांचा जणू पूरच उसळला. विवानने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या ओठांवर उत्कट चुंबन दिलं. त्या एका चुंबनात त्याचं वर्षानुवर्ष दडलेलं प्रेम ओतलं होतं.
त्याला आठवलं त्याच्या आईने सांगितलेलं, नातं संपवायच्या आधी ते पुन्हा नव्याने सुरू करायचा प्रयत्न तरी कर. आणि तोच प्रयत्न विवान करत होता. कदाचित त्याचं खरं प्रेम कोयलच्या मनातून संदीपची आठवण पुसून टाकेल आणि ती मनापासून त्याची होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी कोयल लवकर उठली आणि रोजच्या सवयीप्रमाणे विवानच्या आईला मदत करू लागली. सुट्टीचा दिवस असल्याने विवान तिला लपून पाहत होता. त्याला आश्चर्य वाटलं. ती एवढ्या थोड्या वेळात घरातील कामं, रिवाज, वेळापत्रकं सगळं किती चांगल्या रीतीने समजून घेत होती. ती त्याच्या आईवडिलांचीही छान वागत होती. जणू ती या घराचा भागच झाली होती. त्याने ठरवलं आज तिला डिनरसाठी घेऊन जायचं. कोयल, डिनरला चलशील का? त्याने विचारलं. ती काही क्षण त्याच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहत राहिली आणि ओठांवर थोडं स्मित आणून मान हलवली. डिनरच्या वेळी ती त्यानेच दिलेला एक सुंदर ड्रेस घालून आली होती. दोघांनी खूप दिवसांनी शांतपणे एकमेकांशी प्रेमाने संवाद साधला. ती सतत हसत होती, लाजत होती. तिला त्याच्यासोबत जेवायला मिळालं याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं. ती खाणं खाताना गोंडस चेहऱ्याचे भाव करत होती आणि विवान तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. सॉसचा थोडासा डाग तिच्या हनुवटीवर लागला. विवानने हळुवारपणे आपला अंगठा तिच्या हनुवटीवर फिरवला आणि तो पुसला. त्या स्पर्शाने कोयल थोडी दचकली. विवानच्या या अचानक बदललेल्या वागणुकीने ती गोंधळली. ती ओठांवर बनावट स्मित आणत होती आणि विवान तिच्याकडे पाहून म्हणाला, कोयल, मला वाटतं आपण एक संधी द्यायला हवी. तो बोलणारच होता तेवढ्यात सिया धावत त्याच्याकडे आली. तिचा श्वास अडखळत होता. विवान लगेच उठला आणि तिला मिठीत घेतला. मला तुझी गरज आहे, मला तुझ्यासोबत घेऊन चल, असं म्हणत सिया बेशुद्ध पडली. विवानने तिला हलवून जागा करण्याचा प्रयत्न केला, पण ती शुद्धीवर आली नाही. सर, तिला घरी नेऊया. बहुतेक ती काहीतरी भयानक अनुभवातून गेली आहे. कारण आपण नंतर शोधू. मी कारचं दार उघडतो, कोयलने उदास नजरेने म्हटलं आणि ती बाहेर गेली. विवानने सियाला कारमध्ये बसवून घरी नेलं. कोयलने तिच्यासाठी गेस्ट रूम तयार केली. मात्र विवानची आई रात्री उशिरा सियाचा अचानक घरातला प्रवेश पाहून नाराज झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी विवानने सियाला हसत कॉफी दिली. तिला घरात आपलेपणा वाटावा म्हणून प्रयत्न केला. सिया रडत त्याला मिठी मारते. दरवाजाजवळ उभी असलेली कोयल नजरेत न पाहता तिथून निघून गेली. विवानचं मन खट्टू झालं. त्याला कळत होतं कोयलला हे दृश्य आवडले नाही, पण तो तिला काय सांगणार? सिया काही परकी नव्हती. ती त्याची देवदूत, त्याची जुनी जवळची मैत्रीण होती. त्याचवेळी त्याची आई पुढे आली आणि सियाला विचारलं, बाळा, काय झालं तुला? सिया डोळे पुसत म्हणाली, एका अनोळखी माणसाने माझा पाठलाग केला. तो रेस्टॉरंटमध्ये माझ्याशी गैरवर्तन करणार होता. कसंबसं मी त्याच्या हातातून सुटले आणि धावत धावत इथे आले. सुदैवाने तुम्ही त्या टेबलाजवळ बसलेले दिसलात, असं म्हणत ती आपल्या गुडघ्यांना जवळ ओढून रडू लागली. विवानची आई काही क्षण शांत राहिली आणि निशब्दपणे खोलीतून बाहेर निघून गेली. सिया पुन्हा त्याच्या आयुष्यात परत आली होती. कोयलला वाटलं होतं की विवान तिच्यासोबत नव्याने नातं जुळवायचा प्रयत्न करत आहे. जेव्हा त्याने तिला डिनरसाठी बाहेर जाण्याचं सांगितलं, तेव्हा ती समजली होती की त्यांच्या नात्यात पुन्हा गोडवा येत आहे. पण ती चुकली होती. विवानच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं, जे तिला नेहमीप्रमाणे समजलं नाही. त्याने मला आशा का दिल्या, ती विचार करत होती, जेव्हा तो आधीच सियासोबत नवीन सुरुवात करायचा विचार करत होता. देवच जाणे तो काय करायचा विचार करत होता. तिला असं वाटलं की विवान तिला फक्त त्याच्या इच्छेनुसार वापरत आहे. जेव्हा त्याने तिला चुंबन दिलं तेव्हा तिला त्यात प्रेम, जवळीक आणि कायमचं बांधलेपणा जाणवला होता. पण ती पुन्हा एकदा चुकीची ठरली. तिने सियाला आव्हान देऊन मोठी चूक केली होती की ती करारातील प्रत्येक नियम मोडेल. पण ती निर्दयी नव्हती आणि होऊही शकत नव्हती. जर काल रात्री विवानने खरंच त्यांच्या वैवाहिक नात्याला पुन्हा पेटवले असते तर ती त्याची आयुष्यभराची पत्नी झाली असती. पण सिया जिंकली होती. आता कोयलने ठरवलं, कराराची मुदत संपली की ती विवानच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. विवान आणि सियाच्या नात्यासाठी ती मनापासून शुभेच्छा देत होती. त्या दिवशी जेव्हा तिने विवानला सियाला मिठी मारताना पाहिलं तेव्हा तिचा निर्णय पक्का झाला. आता सोडून जायचंच. कोयल, तू ठीक आहेस ना? तिच्या सासूबाईंनी प्रेमाने विचारलं. कोयलने हलकं असून मान हलवली. मी बघतेय. तुझं आणि विवानचं नातं बरंच काळापासून मी संवादात आहे, त्या म्हणाल्या. आणि मला वाटतं आता मला कारणही समजलं आहे. सिया कारण आहे का याचं? त्यांनी थेट प्रश्न विचारला. कोयल दचकली. काही क्षण ती शांत राहिली. कोयल, माझ्यासोबत चल, असं म्हणून सासूबाईंनी तिला स्टोअर रूममध्ये नेलं. त्यांनी दार लावलं आणि भिंतींच्या कोपऱ्यात ठेवलेल्या एका मोठ्या बॉक्सकडे तिला नेलं. त्या बॉक्सवर कोयलचं नाव लिहिलं होतं. हो,
तोच तो बॉक्स होता जो त्यांचं घर बदलताना हरवला होता. पण त्यांनी तो शोधला कसा? आणि जर सापडला तर त्यांनी तो परत दिला का नाही? कोयलच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. गोंधळ करू नकोस मुली, सासूबाईंनी सांगितलं. आपली 2 कुटुंब जेव्हा शेजारी राहत होती, आठवतंय का? कोयलने मान हलवली. तर त्या छुप्या बॉक्समध्ये काय आहे? विवान आणि कोयलच्या या नात्याला काय किक मिळणार आहे हे बघा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या ह्या कथेचा हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.